जे आणि आपल्या आईवडिलांचं नाव समाजाचं नाव करून दाखवायचं असतं असा आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती. त्यानिमित्तानं आज मी तुम्हाला बेलकुंड गावामध्ये 14 एप्रिल कशी साजरी करतात हे दाखवणार आहे. बघा, बघू शकता गाव. हे बघा, हे युवा मंच आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील मऊ या गावी झाला. त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार मानले जाते. डॉक्टर समाधान कांबळे यांचा सत्कार अण्णाराव दादाराव कांबळे हे करतील. आमच्या गावामध्ये बघा कसं चालू आहे. राघू कांबळे यांना विनंती करतो. राघू कांबळे म्हणजे प्रत्येक कामामध्ये पुढे असणारे. ध्वजारोहण आणि प्रतिमेचं पूजन झालेलं आहे. आता सत्कार चालू आहे, बघू शकता. उपसरपंच सचिन पवार त्यांचं नाव घेऊन सत्कार चालू आहे. थोडं लवकर सरपंचाचा सत्कार करायचा. यानंतर नवनिर्वाचित पंचायत तमाम बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला माहिती पाहिजे आज 14 एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. त्यासाठी आपण इथं जमलो आहोत. मस्ती करायला या ठिकाणी मी विनंती करतो. तर नेहा कांबळे या तुम्ही बरोबर. पाठीमाग सत्कार चालू आहे आणि थोड्या वेळानं भाषण चालू होणार आहे माझं. चष्मा छान वाटलाय का? छान वाटायला. सुंदर, अति सुंदर. संत पवाराचं गट. त्याचे काय तर झाले म्हणजे असेल तर ते भारतीय संविधान असेल, सर्वात मोठा ग्रंथ जे की फक्त आणि फक्त इथल्या माणसासाठी लिहिला गेला आहे. दप्तरामध्ये लागलं पाहिजे, जेणेकरून आमचा पूर्ण सरकार स्टेजवर होईल. त्यातल्या चांगल्या गोष्टी पुढे घेऊन कशा जाता येतात आणि लोकशाहीचा नेहमी कसा आदर राहील ह्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यावं. आम्हाला इथं बोलवलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करण्याचं, ध्वजारोहण करण्याचा जो मान सन्मान मिळाला त्याबद्दल मी सर्वांचे आपले असतात, चालणारच असतात. परंतु लहान विद्यार्थ्यांचा विषय असेल, लहान मुलाबाळांचा विषय असेल, आता वाघमारे साहेबांनी सांगितलं की माता भगिनीला त्यांनी अतिशय थोडक्या वेळेमध्ये तुम्हाला सांगायचं आहे की आपण बाकीचा विकास, गावचे काही रस्ते, नाल्या, इतर काही गोष्टी होणारच असतात. परंतु मुख्य व्यवसाय ही शिक्षण आणि शिक्षणाला लागणारी शाळा. त्या शाळेसाठी आपण गावातील सर्वच मान्यवरांना विनंती आहे, समाज बांधवांनाही विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून शाळेकडे लक्ष दिले पाहिजे, आपल्या विद्यार्थ्याकडे लक्ष दिले पाहिजे. असं आता सर्वांच्या वतीने तोच भावना व्यक्त झाल्या. इकडं खिचडी बघा, निलंगा राईस म्हणतात त्याला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त निलंगा राईस. एक नंबर बनवला बघा. तर कसं झालंय सांगा. कसं झालंय? 3 खावा. युट्यूबला कोण कोण आहे? मोबाईल कोणाकडे आहे? माझं नाव टाकायचं युट्यूबला. आशिष अडसुळे टाकायचं, येते ब्लॉग.
तर वाटाला दिनचर्येचे तलवार होऊन गेले, अन्यायाचे प्रहार होऊन गेले, दिनचर्येचे अन्यायाचे प्रहार होऊन गेले. होते ते गरीब, पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले, पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सोने मुरगेश कांबळे. आज मी आपल्या समोर भारतीय संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल दोन शब्द शून्यातून उठून संविधान घडवणारा महानायक, शून्यातून उठून संविधान घडवणारा महानायक. जर तुम्हाला अन्यायाच्या विरोधात उभा राहणारा महान योद्धा आवडत असेल तर अशा कडकडाट करा की हा परिसर जनादून जाईल. आज आपण ज्या महामानवाची जयंती साजरी करतो तो फक्त एक नेता नव्हता, तो फक्त एक विद्वान नव्हता, तर तो होता अंधाराला पाडून प्रकाश निर्माण करणारा सूर्य. तो होता अन्यायाच्या किल्ल्याला हादरा देणारा विजेचा कडकडाट. आणि पाणी पिण्याचा हक्क एखाद्या माणसाला नाही तर तो समाज मानवतेचा आहे. एवढं बोलून माझी भाषण संपवते. जय हिंद, जय भीम. वाचनामुळे त्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. भारतीय संविधानाची घेतला होता. या गावामधील सगळ्यात हाय पाय माणसं जर म्हणले, सगळ्यात मोठे माणसं म्हणले असं तर हो का हे आहेत डॉन. सगळ्यात मोठे जर माणसं म्हणजे दबका गावात. दादा त्यांच्या लग्नामध्ये मी त्या वाटला. दादा गावात ह्यांचं एकमेव लग्न आहे. पहिल्यांदा डॉल्बी ह्यांच्या लग्नात आलती. सुरुवात खरं आहे का नाही? तिथून लग्न डॉल्बी सुरुवात झाली. डॉल्बी सुरुवात दादाच्या लग्नापासून झाल्या. हे लग्नासाठी मुलगी बघणे चालू आहे. कृपया करून लवकर बघा. वेळ गेला सगळा आमचं आडलं यांच्यामुळे. तर क्रिकेट म्हणलं तर बेलकुंड गावामध्ये सगळ्यात पहिलं नाव आठवणारे म्हणजे प्रदीप कांबळे. बेलकुंडचे पोलाड म्हणलं तरी काही हरकत नाही. बोला काय तर आज सामना मळावरती टाक्या विरोध सामना आहे आणि या सामन्यात ठरवण्याचं काम आमच्या दोघा भावाकडे आलंय. कांबळे आणि मागुला बेलकुंडून नाही. खरंच आज गेल्यावर बघा डीजे ठरवला जाईल. तुम्हाला रेकॉर्डिंग टाकतो मी. पुण्याचा डीजे आहे. संविधानात
मोठे बंधू, फक्त वयानं मोठे नाही, आवाजाने मोठे.